जागतिक सत्ता क्रमवारीमध्ये मोठं परिवर्तन होत आहे आणि आगामी वादळी दिवसांसाठी हिंद महासागरातल्या राष्ट्रांनी नियोजन करणं गरजेचं आहे। जग सध्या मोठ्या प्रमाणावर विखुरलेलं दिसून येत असलं तरी हिंद महासागरातल्या राष्ट्रांनी अधिक एकसंध राहणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलं। मॉरिशसमध्ये आयोजित 9व्या हिंद महासागर परिषदेत सहभागी होत भारताची भूमिका डॉक्टर एस जयशंकर यांनी मांडली। हिंद महासागरावरील ताण वाढत आहे हे मान्य करून हा ताण कमी करण्यासाठी तातडीनं उपाय शोधण्याचं आवाहन जयशंकर यांनी यावेळी केलं। बदलणारं सत्ता संतुलन, चालू असलेले संघर्ष, आर्थिक विखंडन आणि वाढती स्पर्धा यामुळे जागतिक व्यवस्था एका तीव्र संक्रमणाच्या काळातून जात आहे। राष्ट्र सुरक्षा आणि लवचिकतेला अधिकाधिक प्राधान्य देत आहेत। परस्परावलंबन अधिक घट्ट होत आहे, तर दुसरीकडे स्पर्धा देखील अधिक तीव्र होत आहे, असं जयशंकर म्हणाले। पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी भारत आणि मॉरिशस तेल आणि वायू पुरवठ्याच्या कराराला अंतिम स्वरूप देत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल मॉरिशसमधील पोर्ट लुई इथं हिंद महासागर परिषदेच्या निमित्तानं विविध देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या। डॉक्टर जयशंकर यांनी मॉरिशसचे राष्ट्रपती धर्मबीर गोकुल तसंच मॉरिशसचे माजी पंतप्रधान आणि मिलिटंट सोशलिस्ट मूव्हमेंट पक्षाचे नेते प्रवीण कुमार जगन्नाथ यांचीही भेट घेतली। परराष्ट्र मंत्र्यांनी सेशल्सचे परराष्ट्र मंत्री बॅरी फॉरे यांचीही भेट घेतली। सध्याच्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सेशल्सला पाठिंबा देण्यास भारत वचनबद्ध आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं। त्यांनी भारत सेशल्स विशेष आर्थिक पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी उचललेल्या पावलांचं स्वागत केलं। या व्यतिरिक्त त्यांनी भूतानचे परराष्ट्र मंत्री DN ढुंगेल, नेपाळचे अर्थमंत्री शिशिर खनाल यांच्याशीही संवाद साधला।